नमस्कार मित्रांनो, मी सुहेल शेख. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एमपीएससी व्हॅल्यू ॲडिशन चॅनलवर. तर आज आपण आपल्या डॉक्टर किरण देसले सरांचं लेक्चर अरेंज केलंय. तर सरांची ओळख सांगण्याची गरजच नाही, कारण एमपीएससीचा प्रत्येक मुलांना सरांचं नाव आणि सरांचं व्यक्तिमत्व माहीत आहे. कारण आपल्याला अर्थशास्त्र सोपं करण्याचं काम सरांनी केलेलं आहे. कारण मी सरांना मागच्या 4-5 वर्ष ओळखतोय. तर सरांचं आपल्याला एकदम चांगलं क्वालिटी कंटेंट देण्यासाठी एवढं एफर्ट्स असतात की आता आयोगाचे जे प्रश्न पडतायत ते डायरेक्ट पुस्तकातून लाईन बाय लाईन कॉपी होत आहेत. तर बऱ्याच जणांना जे नवीन एमपीएससीत आलेत किंवा माझ्यासारखे जे खूप दिवसापासून एमपीएससी करतायत, तर त्यांच्या बऱ्याच अडचणी आहेत आणि त्या अडचणीवर कसं आता ट्रेंड चेंज झालाय त्याविषयी सर मार्गदर्शन करण्यासाठी आलेत. सरांना प्रथम धन्यवाद आणि सर्वांतर्फे नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तर आपण जी न्यू इयरची पार्टी आहे ह्या अभ्यासाच्या स्वरूपात सरांसोबत करणार आहोत. तर मी सरांना फक्त विनंती करतो, तर आपण चालू करून सर्वांना मार्गदर्शन करावे. सोहेल, थँक्यू सो मच. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आपण चर्चेला सुरुवात करूया. पुढचे एक अर्धा तास किंवा 1 तास आपण चर्चा करूया. जोपर्यंत मला वाटतं की सगळे मुद्दे होत नाहीत तोपर्यंत मी बोलणं चालू ठेवेल. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा काही शेअर करायचे असेल तर तिकडनं मला रिप्लाय द्या. सोहेल, आवाज इको काही प्रॉब्लेम असेल तर मला लगेच मेसेज करा किंवा हो सर, मला मी सांगेन. आवाज कट झाला तर मी आहे ऐकायला. ओके, ठीक. तर आपण स्पर्धा परीक्षांसाठी लागणारं जे काही अर्थशास्त्र आहे त्याबाबत इथे खरं तर एक इन्फॉर्मल चर्चा म्हणूया, ती आपल्याला करायची आहे. पण त्याआधी जर एक 2-4 मुद्दे आपल्याला काढता आले या बाबतीमधले की नेमका एमपीएससीचा अभ्यास करताना काय अप्रोच ठेवला पाहिजे आणि तो अप्रोच इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये खूप जास्त तंतोतंत कसा लागू होतो. तर एक इन्सिडेंट सांगतो मी तुम्हाला आणि त्या इन्सिडेंट पासून मग पुढचे मुद्दे आपल्याला बरेचसे सापडतील कदाचित. तुम्हाला माहिती आहे 1986 मध्ये जॉर्जिया, आता जो जॉर्जिया आहे आणि तेव्हा तो रशियाचा पार्ट होता, तर तिथे चेर्नोबिलचं एक इन्सिडेंट झाला होता. ठीक आहे, तिथे एक न्यूक्लिअर रिएक्टर होतं आणि ते बर्स्ट झालं, फुटलं ते, आणि त्यातनं खूप किरणोत्सार, आपण जे रेडिओ ऍक्टिव्हिटी आहे ती बाहेर पडली आणि ती इतकी जबरदस्त होती 1986 तर तिथनं म्हणजे जॉर्जिया रशिया कुठे राहिला आणि इंग्लंड कुठे राहिलं, तर इंग्लंड पर्यंत अगदी त्याचे जे किरणोत्सार होता तो इंग्लंड पर्यंत पसरलेला होता. त्याचे जे पार्टिकल्स होते ते पसरले होते आणि त्यात अजूनही असे 2 ते 3 रिएक्टर असे आहेत की ते कधी पण फुटू शकतात. मग त्यांचा शोध घ्यायचा होता, म्हणून तो शोध घेण्यासाठी बरेचसे शास्त्रज्ञ प्रयत्न करत होते. खूप शास्त्रज्ञांच्या टीम्स पण फॉर्म झाल्या आणि त्याने वेळोवेळी त्या ज्या आता असं सुप्त बॉम्ब आहे, तो बॉम्ब कधी फुटेल सांगता येत नाही, तर त्याच्यावर काम करणं चाललेलं होतं. आणि एक जसं नवनवीन शोध लागतात तसा एक खूप मोठा सुंदर शोध लागलेला अलीकडे, आणि तो म्हणजे ड्रोन. ठीक आहे, ड्रोन आणि त्याला लावलेले कॅमेरा. तर त्यानं इतकं ते सोपं झालं की खूप ड्रोन त्यांनी पाठवले चेर्नोबिलमध्ये. ते ड्रोनने त्या सगळ्या चेर्नोबिलचं जे काही त्यांची जी काही भट्टी होती, अणुभट्टी, त्याचं वर्ण सगळं शूट केलं, मध्ये जाऊन शूट केलं आणि मध्ये अगदी जिथे ते फुटलं होतं तिथपर्यंत फोटो काढून ते आले की जिथं आतापर्यंत गेली 40 वर्ष माणसं जाऊ शकलेली नाहीयेत, कारण जायला परवानगीच नाहीये. किती वर्ष, पुढची 500 वर्ष तिथे माणसाला जायला परवानगी नाहीये. तिथे आता ड्रोन जाऊन आले आणि त्यांनी खूप सुंदर फोटो वगैरे काढून आणले आणि कळालं की नेमकं त्याची सिव्हिअरिटी काय आहे आणि काय करायला पाहिजे. आणि विविध सगळ्या देशांनी मिळून त्या चेर्नोबिल, ती अणुभट्टी एका मोठ्या कव्हर मध्ये टाकण्याचे प्रयत्न आता सध्या चाललेले आहेत आणि त्या सर्वच देश त्याच्यामध्ये योगदान देत आहेत. सांगण्याचा मुद्दा जो आहे याच्यामध्ये, तो मुद्दा आहे की त्या ड्रोनने आपल्याला एक व्ह्यू दिलेला आहे आता, की खूप सुंदर शोध आहे खरं तर. म्हणजे आपल्याला तो अगदी फक्त व्हिडिओ शूटिंग आणि वर्ण फोटो आणि काय ते प्री वेडिंग आणि पोस्ट वेडिंग काय आहे ते फोटो, एवढंच काय ते कळतं. किंवा आता नवनवीन जे काही चॅनल्स आहेत किंवा डिस्कव्हरी चॅनल आहे त्याच्यामध्ये आपल्याला फक्त त्याचं त्या ड्रोन मधनं ते शूट केलेले फोटोग्राफ्स किंवा व्हिडिओज कळतात. पण खरा तो खूप सुंदर मोठा शोध आहे की वर्ण बघायला मिळते. मला जो शब्द वापरायचा त्यातला तो शब्द आहे बर्ड्स आय व्ह्यू, जो खरोखर एका चिमणीला किंवा एखाद्या पक्ष्याला वर्ण जे दिसू शकतं ते ड्रोनने आपल्याला आता दिसायला लागलेलं आहे. आणि किती सुंदर आहे पृथ्वी वर्ण ते आपल्याला कळायला पण लागलेलं आहे. मला वाटतं बर्ड्स आय व्ह्यू हा माझ्या आजच्या लेक्चरची थीम, म्हणजे मी प्रत्येक वेळी प्रत्येक लेक्चर हे वेगळ्या अँगलने मांडण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्ही याच्या पूर्वी मला ऐकलं असेल तर तुम्हाला कदाचित बोर होणार नाही.
बर्ड्स आय व्ह्यू या बाबतीत मला जे मुद्दे मांडायचे आहेत आज, ते आता झालेल्या एमपीएससी मेन्सला खूप तंतोतंत लागू होतं. ते कसं लागू होतं, जे याच्या आधी मी माझ्या विद्यार्थ्यांबरोबर आणि अगदी काल परवा सोहेल सरांबरोबर पण डिस्कस केलेलं. बर्ड्स आय व्ह्यू जो पॉइंट आहे ना, तो आपल्याला खूप महत्वाचा ठरणार आहे. लाईफ इज अ मेज, म्हणजे आपलं आयुष्य हे खरंच मेज सारखं आहे. गुंतागुंतीचं तर आहेच, पण एक प्रकारचं आपण बघितलं ना, एखादी बाग असते बघा, त्या बगीच्यामध्ये एक असं मेज बनवलेलं असतं, की आपण एकेकडनं एंट्री केली की त्याचं एक्झिट कुठेतरी दुसरीकडे असं आणि ते शोधायचं असतं. मला असं वाटतं की आज स्पर्धा परीक्षा करणारे जे विद्यार्थी आहेत, तर त्यांची परिस्थिती मला असं वाटतं की जवळपास एक 50% विद्यार्थी त्या मेजमध्ये सापडलेले आहेत, असं माझं मत आहे. आणि त्याला कारण कदाचित सापडलेलं नाहीये योग्य मार्ग, किंवा दुसरं मला सांगता येईल की योग्य मार्गदर्शन मिळालेलं नाहीये, किंवा चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन मिळालं, किंवा सिनियर्सने डायव्हर्ट केलेले, याचा अर्थ असा काढता येऊ शकतो. मला असं वाटतं की आपण सध्या आपल्यातले कित्येक विद्यार्थी हे मेजमध्ये अडकलेत. का अडकलेत, कसे अडकलेत, ते मी काही उदाहरणांनी किंवा काही मुद्द्यांनी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. काय की आपण अर्थशास्त्र याच विषयाची काही उदाहरणं घेऊया. अर्थशास्त्राचा एक प्रश्न समजा असा विचारला गेला की सार्वजनिक वित्त आणि सार्वजनिक वित्ताच्या बाबतीमध्ये राजकोषीय तूट या संबंधित जर एखादं सूत्र विचारलं जाणार असेल, तर आपण काय करतो, त्या मेजमध्ये अडकल्यासारखं त्या राजकोषीय तुटीचं एक सूत्र पाठ करून मोकळे होतो. ऍक्च्युअल ते तितकं सोपं नाहीये, किंवा ते तितकं साधं पण नाहीये. काय माहितीये का, त्या मेज कडे बर्ड्स आय व्ह्यूने बघितलं पाहिजे, वरनं बघितलं पाहिजे. मला वाटतं तरच आपल्याला तो मुद्दा खूप चांगला कळेल. का, कसा, ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. राजकोषीय तूट, ज्याला फिस्कल डेफिसिट असं म्हणतात. राजकोष म्हणजे देशाची, राष्ट्राची, केंद्र सरकारची तिजोरी, आणि त्या तिजोरीमध्ये येणारी तूट, त्याला आपण राजकोषीय तूट असं म्हणतो. आता राजकोषीय तूट याचं सूत्र जर शोधायचं आपण सुरुवात जरी केली, तरी खरं तर हे सूत्र एका LPG म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन या मेज मधला एक खूप सूक्ष्म पार्ट आहे. हा पार्ट जर मला वाटतं जर समजला ना, तर आणखी चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येऊ शकतो. आपण काय करतोय, फक्त एक इंडिव्हिज्युअली फक्त फिस्कल डेफिसिटचं सूत्र पाठ करतोय, किंवा गेल्या 10 वर्षांमध्ये प्रत्येक वर्षामध्ये फिस्कल डेफिसिट किती होती हे आपण मांडण्याचा प्रयत्न करतोय. मला वाटतं ही पद्धत पूर्णतः चुकीची आहे. आपण मेजमध्ये अडकलेलो आहोत. आपल्याला आवश्यकता आहे बर्ड्स आय व्ह्यूची. मग याच्याकडे बर्ड्स आय व्ह्यूने कसं बघता येईल, काही 2-3 मुद्दे सांगतो, ते बर्ड्स आय व्ह्यू मध्ये बसतात, ते सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, आपण ग्लोबलायझेशन स्वीकारलेलं आहे 1991 नंतर. ग्लोबलायझेशन स्वीकारण्याच्या किंवा ग्लोबलायझेशनच्या काही अटी, काही त्याच्या कंडिशन्स आहेत, किंवा त्याची काही लक्षणं आहेत, जी आपण 1991 मध्ये ऑलरेडी स्वीकारलेली आहेत. पण 1991च्या या जागतिकीकरणाचं सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे, आपण IMF, वर्ल्ड बँक आणि WTO ह्या ज्या मोठ्या संघटना आहेत, त्या संघटनांचं सदस्य झालेलो आहोत. आपण या संघटनांचे सदस्यच नाहीत, आपण लाभार्थी सदस्य झालेलो आहोत. म्हणजे IMF कडनं कर्ज घेणे, वर्ल्ड बँकेकडनं कर्ज घेणे, किंवा WTO कडनं कर्ज घेणे. आता जेव्हा आपण एखाद्या संस्थेकडनं कर्ज घेतो, तेव्हा आपल्याला त्या कर्जाच्या बदल्यामध्ये ती ज्या संस्थेने आपल्याला कर्ज दिलेलं आहे त्याच्याशी आपण कुठल्या तरी एका मुद्द्याशी बांधील होऊन जातो. उदाहरणार्थ, समजा मी माझ्या मित्राला कर्ज दिलं. समजा एक मित्र आहे माझा, त्याने म्हटलं मला 1000 रुपये दे रे मला. मी त्याला 1000 रुपये दिले समजा, आणि तो म्हटला खूप गरज आहे सर. ठीक आहे, खूप गरज आहे, 1000 रुपये अगदी मला मेस वगैरे लावायची असं. आणि मला जाणवलं की ते 1000 रुपये करून तो 1000 रुपये घेऊन तो अगदी हॉटेलिंग वगैरे करतोय. तर मग मी त्याला बोलेल ना की मी तुला 1000 रुपये जे दिले ते मी काय कारणासाठी दिले. म्हणजे थोडक्यामध्ये जो कर्ज देतो ना, तो त्याचा थोडा आवाज वाढतो की मी ज्याच्यासाठी कर्ज दिले त्याच्यासाठी ते कर्ज खर्च झालं पाहिजे. काय झालं माहितीये का, 1991 नंतर भारताच्या म्हणजे भारत सरकारचं जे काही अकाउंट्स आहे, जमा आणि खर्च, त्याच्यावर अप्रत्यक्षतः IMF नावाची जी बँक आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, या बँकेचं आपोआप नियंत्रण आहे. ठीक आहे, IMF या बँकेचं आपोआप या भारत सरकारच्या अकाउंटवर नियंत्रण आहे. आपण बांधील आहोत, आपण किती जमा करतोय आणि किती खर्च करतोय
आणि आम्ही कसं बॅलन्स करतोय, आमची राजकोषीय तूट आम्ही कशी नियंत्रणात ठेवतोय, हे आपल्याला सिद्ध करावं लागतं IMFच्या प्लॅटफॉर्मवर. हे 1991 नंतर आधी नव्हतं, 1991 नंतरच झालेलं आहे. 1991च काय, 1997 पर्यंत आपण राजकोषीय तूट मोजत नव्हतो. आपण राजकोषीय तूट आपण एक्सप्रेस करत नव्हतो. 1997 हे पहिलं वर्ष आपण अर्थसंकल्पीय तूट 0 दाखवायला सुरुवात केली आणि आपण राजकोषीय तूट एक्सप्रेस करायला सुरुवात केली. राजकोषीय तूट ही केंद्र सरकारची महत्वाची तूट, मुख्य तूट, आणि हा हट्ट होता IMFचा. कारण IMF प्रत्येक देशाच्या अकाउंटचं आकलन हे राजकोषीय तुटीवरनं करतं. बरं, 1997 मध्ये आपण राजकोषीय तूट एक्सप्रेस करायला सुरुवात केली. हे करत करत 2003 साल उजाडलं. 2003 मध्ये IMFने आपल्याला एका पत्राद्वारे समज दिली की आता तुमची जमा आणि तुमचा खर्च याच्यावर तुमची जमा वाढवण्याची आणि तुमचा खर्च कमी करण्याची वेळ आलेली आहे. तुमची जमा तुम्ही वाढवली पाहिजे, तुमचा खर्च कमी केला पाहिजे आणि तुम्हाला जे शिल्लक राहील त्यातनं तुम्ही आमचं कर्ज फेडायला पाहिजे. IMF आणि वर्ल्ड बँक, बरोबर ना. आपण जर केंद्र सरकारने जर जमा आणि खर्चात नियंत्रण म्हणजे नियमन किंवा आपण म्हणतो त्याला बॅलन्स साधला तरच भारत सरकार IMF वर्ल्ड बँकेचं कर्ज फेडू शकणार. या IMF आणि वर्ल्ड बँकेच्या दबावाने 2003 मध्ये आपण एक कायदा केला. त्या कायद्याचं नाव आहे FRBM कायदा, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट. 2003च्या या कायद्यानुसार आपण 2008-9 मध्ये राजकोषीय तूट किती ठेवायची याचं एक टार्गेट ठरवलं, जे होतं FRBM कायद्यानुसार 3% आणि FRBM पहिली केळकर समितीनुसार 2.8%. 2008 हे पहिलं टार्गेट वर्ष. 2014 नंतर आपण परत टार्गेट इयर बदलले आणि आता 2016, 17, 17, 18 ही टार्गेट इयर्स होती. FRBM समिती 3, FRBM समिती 1 केळकर, FRBM समिती 2 परत केळकर आणि FRBM समिती 3 सिंग. या 3 समित्या ह्या IMF प्रणित आपण जे काही अकाउंटिंग, आपण जे काही अकाउंटेबल राहतो आहे त्याचेच एक भाग आहे. असं करत 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 जेव्हा आपण आता येतो की आपण आता राजकोषीय तूट या कोविड काळामध्ये किती ठेवणार आहे, 2021च्या बजेटमध्ये किती सांगण्यात आलेली आहे. जेव्हा आपण 1991 ची परिस्थिती, 1997 ची आपण राजकोषीय तूट मोजण्याची पद्धत सुरू करणे, 2003 मध्ये कायदा करणे, 2008चं टार्गेट ठरवणे, 2014 मध्ये परत आपण एक समिती स्थापन करणे, परत पुढचे टार्गेट ठरवणे. FRBM 3 समित्या 3 वर्ष. जर या पद्धतीने अभ्यास केला तर मला असं वाटतं की या अभ्यासाला बर्ड्स आय व्ह्यू असं म्हणायचं. ठीक आहे, मी या म्हणजे एक उदाहरण तुम्हाला सांगितलं. अशी खूप उदाहरणं आहेत जी मी तुम्हाला अगदी प्रत्येक मुद्द्यासकट ते उलगडता येईल. थोडक्यात काय, मी तुम्हाला एका उदाहरणाने एक मुद्दा असा सांगितला की असं इंडिव्हिज्युअली आपण जर फक्त राजकोषीय तूट किती आणि गेल्या 10 वर्षांमध्ये ते किती होत्या असं पाठ करत असू तर मला वाटतं ती पद्धत अत्यंत चुकीची आहे. ठीक आहे, एकतर ते 10 वर्षामध्ये पाठच राहणार नाही. गेल्या 10 वर्षात राजकोषीय तूट किती होती हे पाठ करत असाल तर ते अत्यंत चुकीची पद्धत आहे. बरं, ती पाठ राहत असेल तर ते मला वाटतं मग तुमचा ब्रेन दुसरं काही ऍक्सेप्ट करायला कदाचित तुमच्या ब्रेनमध्ये मोकळी जागा नाहीये असा त्याचा अर्थ होतो. बरं, जर तुम्हाला त्याच्यामध्ये पाठच करायचे असतील तर आकडे जे आहेत, जे राजकोषीय तुटीमध्ये सांगितलेले आहेत विविध समित्यांनी, ती वर्ष आहेत. एक पहिलं FRBM समितीने पहिलं सांगितलेलं वर्ष 2008-9. जर राजकोषीय तूट पाठच करायची आहे तर 2008-9 ची करा. पाठच करायची आहे तर दुसऱ्या समितीने सांगितलेलं वर्ष 2014-15 करा आणि पाठच करायची आहे तर तिसऱ्या समितीने सांगितलेलं टार्गेट इयर 2018-19 हेच करा. या 3 वर्षांची फिस्कल डेफिसिट पाठ करा. तुम्हाला माहिती आहे 2014-15 ची फिस्कल डेफिसिट विचारली गेलेली आहे. का? कारण ती काय असे रॅन्डम कुठले तरी फिस्कल डेफिसिट नाहीये. ती FRBM 2 समितीने सांगितलेलं टार्गेट इयर आहे म्हणून आपल्याला पाठ करायचे, कारण ती समिती, कारण ते विचारला जाण्यासारखा प्रश्न आहे. मला सांगायचा जो मुद्दा आहे की बर्ड्स आय व्ह्यूने जर बघितलं, प्रत्येक बाब अर्थशास्त्रातली ही 3 बाबींच्या 3 कसोट्यांमध्ये तपासून पाहिली तर मला असं वाटतं की बर्ड्स आय व्ह्यू खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होण्याची शक्यता आहे. तुमच्याकडे जर पेन असेल तर मला असं वाटतं की तुम्ही ते नोट डाऊन केलं पाहिजे.
संपूर्ण अर्थशास्त्राचा अभ्यास हा 3 शब्दांच्या भोवती फिरतो. पहिला शब्द आहे प्लॅनिंग, ठीक आहे, नियोजन. 1951 नंतर आपण नियोजन सुरू केलेलं आहे, जे 2017 पर्यंत सुरू होतं. अजूनही नीती आयोग किंवा नीती आयोगाने जे काही विकेंद्रीकरण स्वीकारलेलं आहे त्याच्या माध्यमातून सुरू आहे. हा प्लॅनिंगचा इतिहास म्हणजे गेल्या 70 वर्षाचा खरा तर भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचा इतिहास आहे. प्रत्येक बाब जर या प्लॅनिंग मध्ये बसून बघितली तर मला असं वाटतं की आपल्याला खूप एक वेगळा व्ह्यू मिळेल. कसा मिळेल सांगतो मी तुम्हाला. प्लॅनिंग प्लॅनिंग बघा, 1991च्या आधीचं प्लॅनिंग हे आपल्याला माहिती की डावीकडे झुकणारं होतं, समाजवादी अर्थव्यवस्थेकडे झुकणारं होतं. त्यामुळे पहिली ते 7वी पंचवार्षिक योजना त्याच्यातले सगळे मुद्दे जर लिंक केले ना तर इतकं सोपं आणि इतकं सुंदर अभ्यास आहे की ते अगदी म्हणजे डोक्यावरनं जाणारच नाही, आवडायला लागेल, इंटरेस्ट निर्माण होईल. तुम्हाला माहिती व्हॉट इज द मेन एलिमेंट फॉर डेव्हलपिंग फोकस? इट इज इंटरेस्ट. जर तुम्ही इंटरेस्ट निर्माण केला तर मला वाटतं तुम्हाला फोकस करता येईल, इंटरेस्टिंग होईल. जर 1991च्या आधी ज्या ज्या योजना जे घडलेलं आहे ते डाव्या अर्थव्यवस्थेकडे झुकणार आहे. 1991 नंतर जे घडत गेलेलं ते आपण राईट साईडला झुकण्यासाठी प्रयत्न करायला लागलो. म्हणून त्याच्याकडे झुकणारा आपण काही करत गेलो का? तर यस. मग आपल्याला कळतं की 8व्या योजनेनंतर जर आपल्याला पुढे सरकायचं असेल तर मग आपल्याला कळत जातं की पुढच्या योजना 8वी ते 12वी योजना आपल्याला भांडवलशाहीकडे झुकणाऱ्या योजना सापडतात. मग हे प्लॅनिंग जर नियोजन आयोग असेल, नंतर राष्ट्रीय विकास परिषद असेल आणि नीती आयोग असेल आणि नीती आयोगाच्या निमित्ताने हे जर मागचे सगळे मुद्दे जर जिवंत होत असतील तर मला वाटतं प्लॅनिंग वरचा आत्ता विचारला गेलेला प्रश्न हा करंट अफेअरचा प्रश्न आहे. ठीक आहे. दुसरी कसोटी सांगतो. पहिली कसोटी मी तुम्हाला सांगितली प्लॅनिंग. दुसरी कसोटी आहे LPG. ठीक आहे, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. प्रत्येक सिलेबस मधला मुद्दा हा LPG ला टच करतो. ठीक आहे, ते मी पुस्तकाची मांडणी सुद्धा त्या पद्धतीने केलेली आहे. अगदी मी बँकिंग दिलेलं आहे एका प्रकरणामध्ये, बँकिंग दिलेलं आहे मी की 6व्या आणि 7व्या प्रकरणामध्ये. पण बँकिंग मध्ये 1991 नंतर काय फ्लो आलेला आहे हे मी उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाच्या प्रकरणात दिलेलं आहे. जर मी कररचना 9व्या प्रकरणात दिलेलं आहे तर कररचनेबद्दल उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाच्या बाबतीत काय घडलेलं आहे हे मी शेवटच्या एका LPGच्या प्रकरणात दिलेलं आहे. काय माहिती का, LPGच्या आत्ता मी तुम्हाला जे उदाहरण सांगितलं राजकोषीय तूट. राजकोषीय तूट ही संकल्पना जर आपण LPGच्या कसोटीमध्ये तपासून बघितली तर मला असं वाटतं की आपण त्या मेज मधनं बाहेर येणार आहे. आपण ज्या मेज मध्ये हरवतोय त्याच्यातनं आपण बाहेर येणार आहे. मला वाटतं मग दुसरा जो मी आत्ता सांगितली कसोटी LPGच्या अँगलने बघता आलं पाहिजे. GST, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, हा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये लागू करून एक कर सरलीकरण आणणे. तुम्हाला काय वाटतं, ही गरज कर सरलीकरण करणे ही जशी भारतीय अर्थव्यवस्थेची गरज आहे किंवा भारतीय अर्थव्यवस्थेला गतिमान करण्याची गरज आहे, गतिमान करण्यासाठीची गरज आहे, तरी तसंच मी तुम्हाला सांगू GST लागू करणे ही तुमची गरज आहे, माझी गरज आहे, सरकारची गरज आहे, पक्षाची गरज आहे, सगळ्यांची गरज आहे. पण तुम्हाला माहितीये याच्यापेक्षा आपण सगळ्यात जास्त GST सारख्या एकल कर किंवा ज्याला आपण एक युनिव्हर्सल किंवा एक भारतात कुठे पण गेलो तरी सारख्याच दराने असा कर लागू करण्याची गरज कोणाला माहिती? बहुराष्ट्रीय कंपन्यांना आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या, ठीक आहे, मल्टीनॅशनल कंपनीजना गरज आहे भारतामध्ये GST लागू करण्याची. जर आपण कर रचना याच्यातला GST हा मुद्दा जर बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या लेन्सने बघत असू तर मला वाटतं यू आर आउट ऑफ मेज मधनं आपण बाहेर आलेलो आहोत. प्रत्येक मुद्दा जर आपण या कसोटीने तपासून बघितला तर मला वाटतं इतका अभ्यास सुंदर आहे अर्थशास्त्राचा की आपल्याला अगदी पटपट कळत जातं. आणि प्रश्न कसे सुटतात ते सोहेल सर तर सांगतीलच तुम्हाला, ज्यांनी आता मेन्स दिलेले तर तुम्हाला अगदी सहज सांगतील की हा प्रश्न कसा बरोबर कुठे कशाशी लिंक होता. ठीक आहे. तर दुसरी कसोटी मी तुम्हाला सांगितली LPG. पहिली कसोटी मी सांगितली तुम्हाला प्लॅनिंग. दुसरी कसोटी सांगितली मी LPG, ज्याचा इतिहास 1991 पासून सुरू होतो, तो आजतागायत सुरू आहे. ठीक आहे. तिसरी कसोटी अत्यंत महत्वाची कसोटी आहे डेव्हलपमेंट, विकास. ही तिसरी कसोटी जर तुम्हाला मेज मधनं बाहेर यायचं असेल तर.
ठीक आहे. विकास, डेव्हलपमेंट ही तिसरी कसोटी आहे. हा राज्यसेवा पूर्वचा सिलेबस आहे आणि मला वाटतं राज्यसेवा मुख्य पेपर 3 मधले जे मुद्दे आहेत ते या कसोटीशी लिंक होतात. ठीक आहे. तिसरी कसोटी मी सांगतोय डेव्हलपमेंट, विकास. विकासाच्या कसोटीमध्ये हे सगळं बसतं का? 1990 हे वर्ष असं वर्ष आहे जेव्हा पहिल्यांदा विविध देशांच्या, विविध राष्ट्रांच्या कागदपत्रांवर पहिला शब्द खूप जास्त हायलाइट व्हायला लागला, तो आहे डेव्हलपमेंट. कारण UNDP-ने पहिला मानव विकास अहवाल प्रकाशित केलेला 1990 मध्ये. नवीन एक त्या महबूबुल हक अमर्त्य सेन, तुम्हाला चांगलंच माहिती आहे, त्यांनी तो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स प्रकाशित केला, म्हणजे डेव्हलप केला. मग तो 1990 मध्ये प्रकाशित होतो. त्याच्यानंतर येणाऱ्या 8व्या पंचवार्षिक योजनांपासून प्रत्येक पंचवार्षिक योजनेचं नावच मुळात विकास, डेव्हलपमेंट असं व्हायला लागलं. कधी HR डेव्हलपमेंट, कधी एज्युकेशन डेव्हलपमेंट, कधी हेल्थ डेव्हलपमेंट, आणि असं डेव्हलपमेंट करत आपण 1991 पूर्वी आपण धरणांवर खर्च करत होतो. 1991 नंतर आपण आता माणसांवर खर्च करायला लागलो. माणसांचं उत्पन्न, माणसांचं शिक्षण आणि माणसांचं आरोग्य, म्हणजे मानव विकास निर्देशांक विकसित करण्यासाठी आपण त्यांच्यावर काम करायला लागलो. ठीक आहे. सोहेल सर, आवाज येतोय? सर येतो सर, व्यवस्थित येतो. येतोय ना? व्यवस्थित येतोय सर. हा, हो सर, हो सर. मला काही मेसेज येत आहेत, ज्ञानेश्वर, राहुल वगैरे, आवाज येत नाही असं. त्यांना थोडं गाईड करा. सर त्यांनी फक्त थोडं वेट करा. काही वेळेस नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल तर तसं होईल, किंवा तुम्ही काय करा, वायफाय वगैरे घ्या त्यांचा आजूबाजूला. ओके, त्यांना चांगलं network ग्रुपमध्ये पाहिजे. कॉमन नोटिफिकेशन टाकून द्या. ठीक आहे. हा, टाकली सर. ओके. हा. तर मी तिसरा जो मुद्दा सांगितला तो आहे डेव्हलपमेंट. ठीक आहे. डेव्हलपमेंट अँगल खूप महत्वाचा मित्रांनो. काय होतं माहितीये का, परत आपण मेज मध्ये अडकतो. कसं सांगतो, आपण काय करतो, सर्व शिक्षा अभियान या योजनेचा अभ्यास करतो. हे कंबाईनला जरी सिलेबसला नसलं तरी ते विचारलं जाणार आहे. ते STI मेन्सला नसलं तरी ते विचारलं जाणार आहे. ठीक आहे. सर्व शिक्षा अभियान पेपर 3 ला आहे, राज्यसेवा पूर्वला विचारलं जाऊ शकतं. आपण काय करतो, सर्व शिक्षा अभियान ही योजना 2001 मध्ये सुरू झाली. सर्व शिक्षा अभियानाची ही उद्दिष्ट आहेत आणि सर्व शिक्षा अभियानाचे हे अचिव्हमेंट्स आहेत, एवढंच आपण पाठ करतो. अत्यंत चुकीची पद्धत आहे. आपण मेज मध्ये अडकलेलो. मला वाटतं या मेज मधनं बाहेर यायचं असेल तर फर्स्ट वी शुड स्टार्ट विथ मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. 2000 मध्ये आपण मिलेनियम डेव्हलपमेंट गोल प्रकाशित केले. आपण आपल्या सकट जगाने स्वीकारले, जे 2015 मध्ये गाठायचे होते. त्यातलं असं कुठलं मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आहे जे अचीव करण्यासाठी आपण सर्व शिक्षा अभियान सुरू केलं? त्या मिलेनियम डेव्हलपमेंट गोलचे टार्गेट आणि सर्व शिक्षा अभियानाची उद्दिष्ट ही सारखी आहेत का? येस, सारखी आहेत. मला वाटतं आपण जेव्हा मिलेनियम डेव्हलपमेंट गोल प्राप्त करतो तेव्हा आपण पक्षासारखं वर्ण बघतो, आणि सर्व शिक्षा अभियानाची उद्दिष्ट, मूर्ख माणूस आहे जो सर्व शिक्षा अभियानाची उद्दिष्ट पाठ करत असेल तो. ठीक आहे. सर्व शिक्षा अभियानाची उद्दिष्ट ही आपोआप लक्षात राहतात. जर मिलेनियम डेव्हलपमेंट गोल 2000 ते 2015 या काळातल्या विविध सरकारांची उद्दिष्ट, त्या काळामध्ये केलेल्या घटना दुरुस्त्या, या जर एकमेकांना लिंक केल्या, 2010 मध्ये 2009चा राईट टू एज्युकेशन ऍक्ट जो 2010 मध्ये आपण अप्लाय केला, आणि या संबंधित 2010 मध्ये ठरवलेले काही टार्गेट्स, मला वाटतं या 10 वर्षांचा इतिहास जर बघितला तर सर्व शिक्षा अभियान हे इतकं हलकं होऊन जातं. त्यातली उद्दिष्ट डेव्हलपमेंट अँगल आहे हा. या डेव्हलपमेंट अँगलने जर बघितलं तर ज्या आपल्याला 100-150 योजना शिकणं गरजेचं आहे, त्या 100-150 योजना अगदी सहज समजतात. ठीक आहे. 2-3 मुद्दे सांगतो आणि मी परत सिलेबसवर आणखी थोडासा येणार आहे. बर्ड्स आय व्ह्यू जर अचीव करायचा असेल तर तुम्हाला माहितीये की जर आपण पत्ता शोधतोय, ठीक आहे, पत्ता विचारला कुठेतरी, मग बरेच जोक पण आहेत त्याच्यावर. पुण्यात पत्ता विचारला तर तो पत्ता योग्य सांगितलाच जाईल याची शंका असते बऱ्याच वेळा, किंवा पत्ता सांगण्याचे पैसे पडतील वगैरे वगैरे, असे पण बरेचसे विनोद मी ऐकलेले आहेत. मी पण पुण्यात राहिलेलो, मला नाही वाटत की असं काही घडलेलं कधी, पण ठीक आहे, विनोद आहे तर त्याचा वापर करूया आपण. तुम्हाला माहिती, पत्ता विचारायला लागतो जर खरंच आपण त्या मेजमध्ये अडकलेलो असू तर. जर आपण गल्ल्यांमध्ये अडकलेलो असू तर आपल्याला नक्की पत्ता शोधायला लागेल, कोणाला तरी विचारायला लागेल. पण आपल्याकडे गुगल अर्थ असेल
जर आपल्याला बर्ड्स आय व्ह्यू असेल, जर आपण वर्ण बघू शकत असू, तर मला वाटतं पत्ता शोधायला लागणार नाही. आपल्याला रस्ता कळेल, आपल्याला कुठल्या मार्गाने शॉर्टकट आहे ते कळेल. काय होतं माहितीये, बर्ड्स आय व्ह्यूने आपल्याला 3 गोष्टी कळतात. जे मी तुम्हाला सांगतोय ना, आजचं लेक्चर म्हणजे माझं बर्ड्स आय व्ह्यू थीम मी आज वापरतोय. मला वाटतं 3 मुद्दे बर्ड्स आय व्ह्यूने आपल्याला मिळतात. तुम्ही जस्ट इंटरेस्ट म्हणून लिहून घेऊ शकतात, याचा आणि अभ्यासाचा काही संबंध नाहीये. पहिलं, बर्ड्स आय व्ह्यू जर आपण बर्ड्स आय व्ह्यूने जर बघितलं, तर पहिलं आपल्याला कळतात ऑब्स्टॅकल्स. ठीक आहे, आपल्याला कळतात अडथळे. अडथळे कळतात आपल्या अभ्यासातले. मला वाटतं प्रत्येक विषयाकडे जर आपण बर्ड्स आय व्ह्यूने बघण्याचा प्रयत्न केला, आपल्याला अडथळे कळतात. आपण आर्ट्स स्ट्रीमचे आहोत, तर आपल्याला विज्ञानातले अडथळे कळतात. आपण विज्ञान शाखेचे आहोत, आपल्याला अर्थशास्त्र विषयातले अडथळे कळतात. आपण मॅथ्स या विषयाशी खूप दूर होतो बरेच दिवस, तर आपल्याला मॅथ्स या विषयामधले अडथळे कळतात. ठीक आहे, तर मला वाटतं बर्ड्स आय व्ह्यू जर अचीव्ह झाला, तर ऑब्स्टॅकल्स कळतात आपल्याला. दुसरा आहे, आपल्याला बर्ड्स आय व्ह्यूने इम्प्लिमेंटेशन मेथड्स कळतात, की आपण अभ्यास कसा केला पाहिजे, आपण अभ्यासासाठी किती वेळ दिला पाहिजे, कुठल्या विषयासाठी किती वेळ दिला पाहिजे. अर्थशास्त्र जर मला माहित नाहीये, याच्या आधी मी कधीच ऐकलेलं नाही, तर अर्थशास्त्राला किती वेळ दिला पाहिजे आणि त्या बाबतीत मी किती सिरियस झाला पाहिजे, मला वाटतं हे मग आपल्याला ठरवता येईल. हे तेव्हाच जर आपण बर्ड्स आय व्ह्यूने बघितलं तर. आणि तिसरं आहे की प्लेयर्स, की या संपूर्ण प्रवासामध्ये महत्वाचे घटक, महत्वाचे सब्जेक्ट्स कोणते आहेत, कोणते की प्लेयर आहेत, मला शॉर्टकट मिळून देणारे कोणते प्लेयर्स आहेत. ठीक आहे, तर मला असं वाटतं की हे जे काही सगळं चाललेलं आहे, एक कोट मला एक सापडलं, मी तुम्हाला वाचून दाखवतो. टू वॉक सेफली थ्रू मेज, जर मेज मधनं सेफली आणि पटकन जायचं असेल तर वन नीड्स लाईट ऑफ विजडम, थोडी हुशारी धरायला लागेल, थोडं छलकपट वापरायला लागेल, थोडा स्मार्टनेस वापरावा लागेल. ठीक आहे, ड्राउनिंग इन इन्फॉर्मेशन आणि गेनिंग इन्फॉर्मेशन याच्यात फरक आहे मित्रांनो. ड्राउनिंग इन इन्फॉर्मेशन म्हणजे बरेच विद्यार्थी खूप अभ्यास करतात आणि त्या अभ्यासामध्ये बुडून मरतात, 3-3, 4-4 वर्ष अभ्यास करतात. ठीक आहे, हे नाही पाहिजे आपल्याला. आपल्याला पाहिजे गेनिंग इन्फॉर्मेशन. आपल्याला त्यातनं किती माहिती मिळाली, आपल्याला किती माहिती परत वाचता येते. मला वाटतं बऱ्याच वेळा तुम्ही पण वाचलं असेल टेलिग्राम आणि इतर ठिकाणी पण, जे आपल्याला पुन्हा वाचायला मिळणार आहे तेच वाचा. ठीक आहे, तर मी सांगत होतो ती कोट, टू वॉक सेफली थ्रू मेज वन नीड्स लाईट ऑफ विजडम, थोडी हुशारी धरायला लागते, अँड गायडन्स ऑफ व्हर्च्यू, थोडं गायडन्स. ठीक आहे, थोडं गायडन्स स्वीकारण्याची पण थोडीशी तयारी ठेवा. काय होतं, थोडी सिनियरिटी आली आहे, असं वाटतं की कोणतरी आपल्याला जेव्हा सांगतं, तो मला उगाच तो बलदाच शिकवतोय मला, असं आपण बऱ्याच वेळा म्हणतो. मला वाटतं प्रत्येकाकडनं काही ना काही शिकणं हा एक प्रवास आहे आणि प्रोसेस पण आहे. मला वाटतं तुम्ही ऐका ना, ऐकल्यानंतर तुम्हाला 10 गोष्टी त्यातल्या 10 पैकी 8 कदाचित माहिती असेल, 2 नव्याने ऐकायला तर मिळतील, त्यामुळे ऐका. ठीक आहे, तर मी विषयावर येतो आता, परफेक्ट विषयावर येतो. आपल्याला जो काही सिलेबस डिफाईन केलेला आहे, राज्यसेवा आणि कंबाईन बद्दल थोडं बोलतो. तर राज्यसेवा पूर्वचा जो सिलेबस आहे, तो मी जी तिसरी कसोटी सांगितली डेव्हलपमेंट, त्या शब्दाच्या भोवती फिरतो. ठीक आहे, आणि ही कन्सेप्टच आहे डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट आहे जी 1990 मध्ये इम्प्लिमेंट होते. त्याच्या मागचे सगळे म्हणजे उत्पन्न जी साक्र, असं आपण पाठ करतो बऱ्याच वेळा विद्यार्थी, जी साक्र, जी जीवनमान, साक्षरता आणि क्रय शक्ती. जीवनमान, साक्षरता आणि क्रय शक्ती हे 3 विकास या शब्दाचे 3 बाजू आहेत. ठीक आहे, नाण्याला 2 बाजू असतात, अशा याच्या 3 बाजू आहेत. जी साक्र, मला वाटतं याच्या भोवती हा सगळा डेव्हलपमेंटचा सिलेबस फिरतो आणि तो राज्यसेवा पूर्वचा सिलेबस आहे. याच्यामध्ये सापडणारे मुद्दे ते आहेत दारिद्र्य, बेरोजगारी, विकास, समावेशक विकास, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, एवढंच नाही तर सस्टेनेबल विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास, याच्या भोवती हे सगळे मुद्दे फिरतात. ठीक आहे, हा राज्यसेवा पूर्वचा सिलेबस. राज्यसेवा मुख्यचा सिलेबस हा पेपर 3 आणि पेपर 4 शी इकॉनॉमिक्सचा संबंध येतो.
त्यातला पेपर 3 हा HRD तुम्हाला माहितीच आहे, पण हा सुद्धा मी आता जो शब्द उच्चारला ना, डेव्हलपमेंट, त्या अँगल भोवती फिरतो. विकास, मग तो युवा विकास असेल तर अगदी शेवटपर्यंत महिला विकास असेल, या विकासाच्या भोवती हा पेपर 3 फिरतो सगळा. तो हा विकास जो शब्द मी आता परत परत विचारतोय, उच्चारतोय, किंवा जी विकास ही मी तिसरी कसोटी सांगितली, याचं एक्सप्लेनेशन मी भाग 2 या पुस्तकात केलेलं आहे. भाग 2 हे पुस्तक आर्थिक आणि सामाजिक विकास हे माझ्या भाग 2 पुस्तकाचं नाव आहे. जाहिरात नाही, पण भाग 2 या पुस्तकामध्ये मी विकासाच्या प्रत्येक अँगल किंवा 1990 नंतरचा हा सगळा प्रवास मांडण्याचा खूप प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. बऱ्याच वेळा बरेच विद्यार्थी भाग 2 वाचत नाहीत. तर माझं असं मत आहे की तुम्ही कंबाईन पूर्वचा जरी अभ्यास करत असाल तरी भाग 2 नक्की वाचा. तुम्हाला त्यात कित्येक प्रश्नांची उत्तरं सापडतील. ठीक आहे. आणि इकॉनॉमिक्स मध्ये आउट ऑफ मार्क्स म्हणजे अगदी 15 पैकी 14-13 इथपर्यंत स्कोअर केलेले कितीतरी विद्यार्थी आहेत आणि त्यांना या जोरावर प्रचंड कॉन्फिडन्स येतो. त्यांनी माझं पुस्तक वाचलं म्हणून त्यांना उत्तर देता आलं असं नाहीये, पण या पुस्तकांनी त्यांना अप्रोच आला. ही जी तिसरी कसोटी आहे त्या कसोटीच्या आधारे या मेज मधनं ते बाहेर पडलेले आहेत. त्यांच्या समोर तुम्ही कुठलीही प्रश्नपत्रिका फेका, ते आत्ता त्याच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतात. राहिला आता कोर इकॉनॉमिक्स. तर कोर इकॉनॉमिक्स हे राज्यसेवा मुख्य पेपर 4 चा विषय आहे. तुम्हाला मला चांगलं माहित आहे. पेपर 4 राज्यसेवा आणि STI मेन्स यांचा सिलेबस बऱ्यापैकी एक ऍग्रिकल्चर सारखे 2-4 मुद्दे जर सोडले तर बऱ्यापैकी सारखा आहे. ठीक आहे. मी दोन्हींची कॉमन चर्चा करतो. राज्यसेवा मुख्य पेपर 4 आणि STI मुख्य मधलं इकॉनॉमिक्सचा पार्ट, याचा जो काही सिलेबस आहे तो या 2 कसोट्यांच्या भोवती फिरतो. पहिली कसोटी प्लॅनिंग आणि दुसरी कसोटी आहे LPG. 2018 मध्ये जेव्हा STI मेन्सचे प्रश्न विचारले गेलेले ते सगळे LPGच्या भोवती फिरत होते. ठीक आहे. 2017 मध्ये. आणि 2018 आणि 19 चे जे प्रश्न आहेत ते परत प्लॅनिंगच्या भोवती फिरायला लागले, कारण नीती आयोग स्थापन झाला आणि प्लॅनिंगचे सगळे मुद्दे जिवंत झाले. असे जमिनीत गाडले गेले होते ते. प्लॅनिंग वगैरे विसरलं होतं सगळं आपण. पण आता ऐरणीवर विषय आला की खरंच प्लॅनिंग केलं पाहिजे का? सेंट्रल प्लॅनिंग खरंच होतंय का आता? जर आपण भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे जातोय, जर रशियाने ते कधीच सोडून दिलं तर आपण ते सोडणं खरंच सोडायला पाहिजे का आता? तर ते सोडणं आवश्यक होतं. ते बीजेपीच्या ऐवजी काँग्रेस राहिलं असतं तरी आपण नियोजन सेंट्रल प्लॅनिंग सोडणारच होतो. मग तो मुद्दा ऐन जिवंत झाल्यामुळे 2018 आणि 2019 चे STI मेन्सचे प्रश्न हे प्लॅनिंगच्या कसोटीच्या भोवती फिरतात. आता परत ते कदाचित LPGच्या भोवती फिरायला लागतील, कारण कोविड आणि या सगळ्या मुद्द्यांनी आणखी नवीन मुद्द्यांना जन्म घातलेला आहे. जग जवळ आलंय. ते अगदी फक्त काय देवाणघेवाणीच्या बाबतीत नाही, ते इन्फेक्शनच्या बाबतीत पण आणि व्हॅक्सिनच्या देवाणघेवाणीच्या बाबतीत पण जवळ आलंय. तर मला वाटतं परत LPG हा मुद्दा जिवंत झालाय का? परवा जी काही एक्झाम झालेली आता राज्यसेवा मुख्यची, त्यात मला जाणवलं की परत LPGच्या भोवती सगळे मुद्दे फिरतात. परत कोअर इकॉनॉमिक्सच्या भोवती आणखी बरेचसे मुद्दे फिरतात. ठीक आहे. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण या मेज मधनं बाहेर येऊ. मी तुम्हाला परत सल्ला देतो मित्रांनो, खूप शॉर्टकट्स शोधू नका. छोटे छोटे अभ्यास करून फक्त कन्सेप्ट पाठ करणे, फक्त आकडे पाठ करणे आणि त्या वेळ मारून देणे, या पद्धतीचा अभ्यास अत्यंत चुकीचा अभ्यास आहे. यानं तुम्ही कित्येक वर्ष कदाचित वाया घालवू शकतात. माझा प्रामाणिक सल्ला आहे तुम्हाला. जर खरंच प्रामाणिक अभ्यास करायचा असेल तर या मेज मधनं बाहेर या आणि बर्ड्स आय व्ह्यूने अभ्यास करा. म्हणून मी विद्यार्थ्यांना जे सांगतो ते तुम्हाला पद शेअर करतो. या बर्ड्स आय व्ह्यू मधून निघण्याचा एकच मार्ग आहे. तो मार्ग म्हणजे जी ठरवलेली पुस्तकं आहेत ती पान 1 पासनं पान 600, जे काही 600 पेजेस असतील तिथपर्यंत प्रामाणिकपणे वाचणे. तुम्हाला वाटत असेल हे पुस्तक खूप मोठं आहे, पण माहितीये ते पुस्तक तुम्हाला त्या प्रश्न सुटण्यासाठी त्याची लेंथ वाढवलेली नाहीये. त्याची लेंथ वाढवलेली आहे तुम्हाला तो विषय अवगत होण्यासाठी. तुम्हाला त्या विषयाची बर्ड्स आय व्ह्यू येण्यासाठी त्या पुस्तकाची मांडणी मोठी मित्रांनो. तर तुम्हाला त्या प्रत्येक पेजवर प्रत्येक मुद्द्यावर प्रश्न विचारला जाणार नाहीये. तुम्हाला तो व्ह्यू येण्यासाठी ते पुस्तक मोठं आहे. जर मला हे सांगायचं असेल की गेल्या 10 वर्षांमध्ये राजकोषीय तूट ही सर्वाधिक 2020-21 या वर्षामध्ये होती, तर मला नाईलाज आहे, मला 2010-11 पासून
2021-22 पर्यंतच्या सगळ्या राजकोषीय तूट द्याव्या लागतील. याच्यासाठी माझ्या पुस्तकातली पानं वाढतील. पण याचा अर्थ असा नाही की 2010-11 पासून आजपर्यंतच्या सगळ्या राजकोषीय तूट पाठ करणे. तुम्हाला त्यातलं काय घ्यायचंय? तुम्हाला घ्यायचं आहे बर्ड्स आय व्ह्यू घ्यायचा आहे. तुम्हाला घ्यायचा आहे ट्रेंड लक्षात घ्यायचा आहे. तुम्हाला माहिती आहे ट्रेंडवर प्रश्न विचारले जातात. कोणत्या देशाबरोबरची आयात वाढत जाते आणि निर्यात कमी. कधी आकडा विचारला गेलाय की पाकिस्तानला आपण जी निर्यात करतो त्याचा एकूण निर्यातीत किती पर्सेंटेज आहे हे विचारलं जातं का? नाही विचारलं जात. ट्रेंड विचारला जातो. तो ट्रेंड जर माहीत करून घ्यायचा असेल तर मला आकडे घेणं क्रमप्राप्त आहे. मग तुम्ही आकडे बघा, पण तुम्ही ट्रेंड समजून घ्या. तुम्ही पानं वाचा, पण त्यातले काय मुद्दे उचलायचे मला वाटतं ते मी प्रत्येक वेळी स्पून फिडिंग करून सांगण्याची किंवा कुठल्या तरी एका गाईडने सांगण्याची गरज नाही. ते जर तुम्ही स्टार्ट टू एंड वाचलं आणि पूर्ण विषय अवगत केला, तुम्हाला कळेल की प्रत्येक या मुद्द्याचा ऍड्रेस काय आहे. कुठल्याही कोणालाही ऍड्रेस पत्ता विचारण्याची गरज पडणार नाही जर तुम्हाला बर्ड्स आय व्ह्यू मिळाला तर. ठीक आहे. तर मी परत जर तुम्हाला कित्येक महिने वाचवायचे असतील तर मला असं वाटतं की स्टार्ट टू एंड अभ्यास केला पाहिजे. एक विषय हातात घेतला आणि तो पूर्ण अवगत झाल्याशिवाय तो विषय हातावेगळा करू नका. माझा सल्ला आहे. तुम्हाला इतर टीचर कदाचित वेगळं सांगतील, ते पण कदाचित बरोबर असणार आहे. माझा सल्ला किंवा माझा अनुभव किंवा माझे विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांनी माझ्याबरोबर शेअर केलेला अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करतो. स्ट्रॅटेजी अशी असली पाहिजे मित्रांनो. आज इकॉनॉमिक्स सुरू केलं तर सकाळी इकॉनॉमिक्स, दुपारी जिओग्राफी आणि असं करू नका. जे स्टार्टर, जे बिगिनर्स आहेत आता, ते पहिल्या पेज पासून जोपर्यंत इकॉनॉमिक्स पूर्ण होत नाही तोपर्यंत बाजूला ठेवू नका. तुम्हाला 2 महिने लागतील चालतील, 3 महिने लागले चालतील. पूर्ण हा विषय एकदा हातावेगळा करा आणि मगच दुसऱ्या विषयाला हात घाला. कारण तो विषय पूर्ण हातावेगळा केला तर मला असं वाटतं की तुम्ही मेजमधनं फिरत त्या मेजमधनं बाहेर याल आणि तुम्हाला बर्ड्स आय व्ह्यू मिळेल. एकदा बर्ड्स आय व्ह्यू मिळाला की ते पुस्तक म्हणजे एक प्रकारे तुमच्या डोक्यामध्ये त्याचे फोल्डर्स बनून जातात. आणि एकदा फोल्डर बनले ना, तुमच्या समोर कुठलीही प्रश्नपत्रिका दिली तरी तुम्हाला अगदी चटकन उत्तरं सांगता येतात. ठीक आहे. त्यामुळे माझा सल्ला आहे, आय एम टुवर्ड्स एंड ऑफ द लेक्चर. माझा सल्ला आहे बर्ड्स आय व्ह्यू मध्ये या. वर्ण बघण्याची दृष्टी ठेवा. त्याच्यासाठी मात्र तुम्हाला प्रचंड प्रयत्न करायला लागतील. अर्धवट थोडं वाचून शॉर्टकट्स, छोटी पुस्तकं फॉलो करू नका. प्रामाणिकपणे पूर्णपणे तुम्हाला माहिती आहे, द सिक्रेट ऑफ सक्सेस इज कॉन्सन्ट्रेशन अँड द सिक्रेट ऑफ फेल्युअर इज डिस्ट्रॅक्शन. तुम्ही बाजूला झालात, डिस्ट्रॅक्ट झालात, जे करायला पाहिजे ते नाही केलं तर ते सिक्रेट ऑफ फेल्युअर आहे. आणि जर सक्सेस गाठायचा असेल तर मला वाटतं कॉन्सन्ट्रेट करा. तो विषय पूर्णपणे हाताळा, हाता वेगळा करा. एकदा त्याच्यावर विजय मिळवा. एकदा विजय मिळाला की मला असं वाटतं की तुम्ही दुसऱ्या विषयाकडे अगदी सहज वळू शकता. ठीक आहे. मला जे मांडायचं होतं सोहेल सर, ते मी आजची मला जे वाटत होतं बोलावंसं ते थोडं सॉफ्ट आणि थोडं हार्ड शब्दांनी मी सांगण्याचा प्रयत्न केला. सोहेल सर थोडं शेअर करतील आणि नंतर जे कोणाला शंका असतील तर त्यांनी इथंच हँड रेज करा. येस, हँड रेज करा तुम्ही. मी तुम्हाला विचारतो प्रश्न, सरांना विचारतो मी तुमच्या वतीने, किंवा तुमचा आवाज डायरेक्ट सरांना जाईल. तर प्रश्न तुमची क्वालिटी असते भाई. हा, काही विद्यार्थी टेलिग्रामवर टाईप करतात, पण मला ते सगळं वाचणं शक्य नाहीये कदाचित. ठीक आहे. एक मिनिट जर विचारलं तर मला अनम्यूट करतो सर मी एकेकाला. हा एकेकाने सलग विचारा प्रश्न तुमचा, आणि एक जण बोलत असेल तर दुसरे शांत बसा, म्हणजे तुम्हाला पुढचं विचारता येईल नंतर प्रश्न सरांना. हा, विचारा. सर ॲक्च्युली माझा प्रश्न असा आहे की अर्थशास्त्राचा अभ्यास जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा त्यामध्ये एक क्रोनॉलॉजी असते का? म्हणजे पहिले हा मुद्दा जर आपण चांगला केला तर त्यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला कळेल. सो ही क्रोनॉलॉजी कशी समजायची? हा, क्रोनॉलॉजी तुम्ही म्यूट केलं तरी चालेल प्रतीक. ठीक आहे. क्रोनॉलॉजी आहे त्याला, आणि जनरली आपण क्रोनॉलॉजी याच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट, मी बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना पण सांगतो, सिलेबस समोर असला पाहिजे, पण सिलेबस प्रमाणे अभ्यास करू नका. कारण सिलेबस मध्ये दिलेले जे मुद्दे आहेत ते खूप रॅन्डम दिलेले आहेत. त्या क्रमाने अभ्यास केला तर कदाचित आपल्याला अर्थशास्त्र कळणारच नाही. मग स्टार्ट करायची आहे तर मग आपण स्टार्ट करतो जनरली राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम या कन्सेप्ट पासून. ठीक आहे.
भारताचं उत्पन्न कसं मोजलं जातं, कोणत्या पद्धतीने, मग आपण उत्पन्न मोजतो. ठीक आहे. उत्पन्न या शब्दात आपल्याला कळतं की उत्पन्न मोजलं की आपण त्याला जीडीपी म्हणतो, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. आणि उत्पन्न जर नसेल एखाद्या देशाचं तर त्या देशाला गरीब म्हणतात. तर उत्पन्न आणि उत्पन्नाचा अभाव याला आपण दारिद्र्य म्हणतो, पॉवर्टी म्हणतो. त्यामुळे स्टार्ट होते इकॉनॉमिक्सच्या अभ्यासाची उत्पन्न आणि दारिद्र्य या एक्झॅक्टली अपोजिट कन्सेप्ट पासून. ठीक आहे. त्याच्यानंतर मग सुरू होतं ते उत्पन्न जर मोजायचं असेल तर आपल्याला काहीतरी माध्यम लागेल, काहीतरी युनिट लागेल. ते युनिट आहे चलन, म्हणजे पैसा. पैसा आणि चलन या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. मनी आणि करन्सी या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. पण जेव्हा आपण चलन म्हणतो तर आपल्याला मग चलन म्हणजे काय त्याचा अभ्यास करायला लागतो. दोन प्रकारचे चलन आहेत. पुन्हा वैध चलन आहे, ज्या नोटा तुमच्या माझ्या खिशात आहेत ते वैध चलन आहे. आणि काही असं चलन आहे जे सरकारने छापलेलं नाहीये, मध्यवर्ती बँकेने छापलेलं नाहीये. उदाहरणार्थ बिटकॉइन. हे चलन जर वाढलं तर त्याला आपण म्हणतो चलन वाढ. मी क्रोनॉलॉजी सांगतोय प्रतीक. ठीक आहे. चलन वाढलं की त्याला आपण चलन वाढ म्हणतो. चलन वाढ म्हणजे महागाई. आपल्या खिशात पैसे राहिले की आपण शांत बसत नाही, आपण खर्च करत सुटतो. आपण खर्च करत सुटलो की महागाई वाढते. ठीक आहे. महागाई वाढते. महागाई आटोक्यात आणण्यासाठी सिलेबस मधला पुढचा मुद्दा बँकिंग, बँका, रिझर्व्ह बँक ही महागाई नियंत्रणात आणण्याचं काम करतात. आणि बँका ही महागाई आटोक्यात आणण्यासाठी जी पॉलिसी राबवतात त्या पॉलिसीला मॉनिटरी पॉलिसी म्हणतात. जेव्हा आपण मॉनिटरी पॉलिसी अभ्यासतो त्याच्यानंतर या पैशाला फिरतं करण्यासाठी आणखी एक पॉलिसी लागते, ज्या दोन पॉलिसीज या अर्थव्यवस्थेमध्ये पॅरलल चालू असतात. दुसरी पॉलिसी आहे फिस्कल पॉलिसी. आणि ही फिस्कल पॉलिसी राबवणारं सरकार आणि सरकारचं धोरण त्याला आपण पब्लिक फायनान्स, सार्वजनिक वित्त म्हणतो. सिलेबस मधला पुढचा मुद्दा पब्लिक फायनान्स, बजेट, टॅक्स हे सरकारशी संबंधित पुढचे मुद्दे. या सगळ्यांमध्ये या अर्थव्यवस्थेची 3 क्षेत्र शिकायला लागतात आपल्याला. सिलेबस मधला पुढचा मुद्दा ऍग्रिकल्चर, इंडस्ट्री आणि सर्व्हिस. हे सगळं संपलं की इंडस्ट्रीचा आणखी एक पार्ट येतो, तो आहे इन्फ्रास्ट्रक्चर. रस्ते, रेल्वे हे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. ठीक आहे. हे संपलं की मी परत सांगितलं की 1991 नंतर आपली काय एकटी इकॉनॉमी नाहीये, आपण काय बंदिस्त अर्थव्यवस्था नाहीये. आपण वी आर नॉट क्लोज इकॉनॉमी, वी आर अन ओपन इकॉनॉमी. ठीक आहे. कोणाचा तरी माईक सुरू आहे, म्यूट करा. ओके. सोहेल, मला वाटतं तुमचाच माईक सुरू आहे. म्यूट आहे, मी बघतो सर कोणाचं चालू आहे. येस. वी आर अन ओपन इकॉनॉमी. आपण ओपन इकॉनॉमी आहोत. त्यामुळे आपल्या देशात जे घडतं तेवढ्याच घटकांचा काय आपल्यावर परिणाम होत नाही. आपल्यावर परिणाम करणारे आंतरराष्ट्रीय पण घटक आहेत. मग आपल्याला अभ्यास करायला लागतो आंतरराष्ट्रीय संघटना, IMF, वर्ल्ड बँक, WTO, एशियन डेव्हलपमेंट बँक. मग आपल्याला अभ्यास करायला लागतो तो लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. आणि हा सिलेबस आहे. मला वाटतं या क्रमाने अभ्यास केला पाहिजे. ही क्रोनॉलॉजी आहे या विषयाची. ठीक आहे. त्यामुळे हिस्टॉरिकल नाही पण कन्सेप्च्युअल क्रोनॉलॉजी आपल्याला सापडते. नेक्स्ट. Sir, Namaskar. There are many people who are preparing simultaneously for UPSC as well as NPSC. पण मग Yes. होतं कसं की UPSC मध्ये यू रेफर लॉट ऑफ इंग्लिश मीडियम मटेरियल. सो आय हॅव वन रिक्वेस्ट अँड हंबल रिक्वेस्ट टू यू. जर तुमच्या पुस्तकाची एडिशन इंग्लिश मध्ये पण उपलब्ध झाली अनेक लोकांना तर खूप नक्कीच फायदा होईल सर. प्लीज यू सिन्सिअरली thank थिंक you. अबाउट इट सर. थँक्यू कारण सो मच. तुमचं पुस्तक अप्रतिम आहे आणि असं पुस्तक आतापर्यंत कोणीच काढत नाही, कोणी पाहिलेलं पण नाही, कुठल्याच म्हणजे मटेरियल नाहीये. सो प्लीज म्हणजे तुम्ही यू शुड थिंक अबाउट इट सर प्लीज. येस, थँक्यू सो मच. मी ट्राय करतोय. ठीक आहे. मी थोडं पर्सनल शेअर करतो. मी गेल्या 2-3 वर्षापासून ट्राय करतोय. पण काय होतं माहितीये का, मी जेव्हा लिहायला घेतो तोपर्यंत माझी ही आवृत्ती संपलेली असते आणि मी परत पुढच्या आवृत्तीच्या तयारीला लागतो. आणि त्याच्या मागे भाग 1 साठी मला जवळपास 4 ते 5 महिने लागतात ते लिहायला, ते डिझाईन करायला, ते त्याच्यात उतरवायला. आणि ते सगळं पुस्तक मीच डिझाईन केलेलं असं. मी कोणावर डिपेंड नाही, कारण माझ्या भावना त्याच्यामध्ये मांडायच्यात ते दुसरं कोणीच समजून घेऊ शकत नाही. मला एक पुस्तकाला 5 महिने लागतात आणि भाग 2 ला 5 महिने लागतात. त्यामुळे वर्षभरातले 10 महिने माझे याच्यातच जातात. उरलेल्या 2 महिन्यामध्ये मी प्रयत्न करेन नक्की. थँक्यू सो मच. तुमच्या शब्दांनी मला नक्कीच प्रेरणा मिळेल आणि गती लाभेल त्या प्रोजेक्टला. तर मी नक्की करेन. थँक्यू सो मच. नेक्स्ट प्लीज.
तर राज्यसेवा पूर्वला बऱ्याच वेळा योजनांचे प्रश्न येतात. मग 2014 पासून तर 2019 वर बऱ्याच योजना पडल्यात. मग एवढ्या योजना लक्षात राहणं आणि त्यांच्या दिनांकासहित त्यांचे उद्दिष्ट वगैरे ते इम्पॉसिबल होतं. जर तुम्ही सांगितलं सर ट्रेंड ओळखा, तर त्या योजनांच्या बाबतीत कसा ट्रेंड ओळखावा? वीर, सुंदर प्रश्न आहे. मी सांगू तुम्हाला, जर मी सांगितलेल्या टेक्निकने जर या सगळ्या योजना केल्या, 150 योजना सगळ्या जे जे माझे विद्यार्थी, निकटवर्ती विद्यार्थी आहेत, त्यांच्या 150 योजना उद्दिष्टांसकट अगदी व्यवस्थित लक्षात आहेत. हे करता येऊ शकतं जर त्या योजनांमधली लिंक सापडली तर. ठीक आहे. एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. ते उदाहरण जर तुम्हाला कळालं तर मला वाटतं तुम्हाला या योजना लिंक करता येतील. त्या प्रत्येकाच्या काहीतरी टार्गेट आणि काहीतरी लिंक आहे बघा. मला उदाहरण सांगतो मी. दोन प्रकारचे रोजगार पुरवायचे आहेत सरकारला. ठीक आहे. लिसन केअरफुली प्लीज. प्रत्येकाने कॉन्सन्ट्रेट करा. सरकारला रोजगार पुरवायचा आहे दोन प्रकारचा. एक मजुरी रोजगार आणि दोन स्वयंरोजगार. ठीक आहे. मजुरी रोजगार, तुम्हाला माहिती आहे आपल्या खेड्यांमध्ये, आपल्या गावांमध्ये असे काही मजूर असतात. त्या एक मजूर असा असतो की त्याला जर तुम्ही असं सांगितलं की मी तुला लाकडाचा ठोकळा देतो, तू त्याच्यापासून लाकडाचं खेळणं बनवून दाखव, तो म्हणतो नाही मला येणार नाही. तुम्ही त्याला सांगितलं मी तुला वीट सिमेंट वगैरे देतो, तू एक भिंत बांधून दाखव, तो म्हणतो नाही मला हे पण येत नाही. तुम्ही त्याला झाडूच्या काड्या आणून दिल्या आणि त्याला सांगितलं की याच्यापासून झाडू बनवून दाखव, तो म्हणतो मला हे पण येत नाही. मग काय येतं? तो म्हणतो मला विटा उचलून म्हणजे एका ठिकाणी उचलता येतील आणि दुसऱ्या ठिकाणी ठेवता येतील, खड्डा खोदता येईल, माती उचलता येईल आणि दुसऱ्या ठिकाणी टाकता येईल. असे जे मजूर आहेत ना त्यांना म्हणतात अकुशल मजूर. अशा अकुशल मजुरांना पुरवली जाते मजुरी रोजगार. ठीक आहे. लिसन केअरफुली. अशा अकुशल अनस्किल्ड जो मजूर आहे त्याला पुरवलं जातो मजुरी रोजगार, वेज एम्प्लॉयमेंट. ठीक आहे. आता याला बाजूला ठेवू आपण. आता दुसरा एक माणूस आहे, त्याला म्हटलं तो माती उचला आणि तिथे ठेव, तो म्हटलं मला शारीरिक श्रम करता येत नाहीत, मी शारीरिक श्रम करणार नाही. मग त्याला सांगितलं तुम्ही ठीक आहे एक शिलाई मशीन घेऊन देतो, कपडे शिवणार, तो म्हणतो यस कपडे येतात मला शिवता, कपडे पण शिवणार, तो कपडे शिवायला सुरुवात करतो. असा जो व्यक्ती आहे त्याला म्हणायचं स्किल्ड. ठीक आहे. स्किल्ड, कुशल कामगार, कुशल मजूर, कुशल स्वयंरोजगार. अशा लोकांना वेज एम्प्लॉयमेंट पुरवत नसतात, अशा लोकांना सेल्फ एम्प्लॉयमेंट पुरवतात. यांना सेल्फ एम्प्लॉयमेंट द्यायचे, स्वयंरोजगार द्यायचा, त्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. त्याला गरज आहे ते जो शिलाई मशीन आहे ना त्याच्यासाठी कर्जाची गरज आहे त्याला, त्याच्यासाठी कर्ज घेणं इतपत त्याला त्याच्याकडे पैसे नाहीयेत. हा त्याचा प्रॉब्लेम आहे. झालं. दोन योजना सांगतो तुम्हाला. जो मजुरी रोजगार पहिला एक्झाम्पल आहे ना, जो माती उचलतो आणि माती टाकतो, त्याच्यासाठीची योजना आहे नरेगा योजना. मगान नरेगा, महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम. आणि जो दुसरा आहे तो त्याच्यासाठी जी योजना आहे ती आहे NLM, नॅशनल लाईव्हलीहुड मिशन, जीवनोन्नती योजना. ती ग्रामीण असेल तर तिला NRLM म्हणतात आणि जर ती शहरी असेल तर NULM म्हणतात. जर प्रश्न विचारला स्वयंरोजगार पुरवणारी, स्वतःच्या पायावर उभं करणारी आणि स्वयंरोजगाराचे स्त्रोत उभारण्यासाठी कर्ज देणारी खालीलपैकी कोणती योजना आहे? NLM, नॅशनल लाईव्हलीहुड मिशन. आणि जर प्रश्न असेल खालीलपैकी रोजगार पुरवणारी योजना कोणती आहे? 100% नरेगा योजना आहे. मजुरी रोजगार पुरवणारी, ते जे मजुरी श्रम करतात ना त्यांच्यासाठी. मला वाटतं हा जर अप्रोच आला, काय केलं मी तुम्हाला आता बर्ड्स आय व्ह्यू दिला. काय केलं आपण? या मेज मधून बाहेर आलो आणि या दोन योजना मी सांगू तुम्हाला की त्याचं उद्दिष्ट एकट्याने पाठ करत असाल ना तर मग लक्षात राहणारच नाही, आणि जेव्हा नेमकं रिकॉल व्हायला पाहिजे तेव्हा रिकॉल होणार नाही. आणि जर या पद्धतीने अभ्यास केला, कधीही विचारा नरेगाचं टार्गेट कोण आणि NLMचं टार्गेट कोण. तुम्ही उद्या जर खेड्यात गेलात आणि कोणीतरी विटा उचलतंय आणि नसं ठेवतंय, तुम्हाला लगेच ध्यानात येईल याच्यासाठी सरपंच ग्रामसेवक जी योजना राबवतायत ना ती नरेगा योजना. आणि जो शिलाई मशीन घेऊन कपडे शिवतोय तुम्हाला लगेच कळेल याला हा कुठला तरी बचत गटाचा भाग आहे आणि याच्यासाठी NLM नावाची योजना आहे. हा अप्रोच या सगळ्या योजनांमध्ये जर आला, 150 योजना 3 कागदांवर मांडणं शक्य आहे. ठीक आहे. जर हा अप्रोच आला तर हा अप्रोच तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेशन देऊन प्रामाणिकपणे स्टार्ट टू एंड पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचायला लागतं.
ठीक आहे, आणि सोपं आहे अगदी. काय माहितीये का, तयारी करण्याची आपली तयारी नाही. जर ती केली तर हे सगळं बांधता येतं. वीर, मला वाटतं तुमचं उत्तर तुम्हाला मिळालं. सर मला एक ऍडिशन करायचं यामध्ये की सरांचं जे लेक्चर आहे ना म्हणजे पूर्ण जवळपास त्यामध्ये 100च्या आसपास लेक्चर आहेत. सर स्वतःहून कधी सांगत नाहीत, पण माझं तुम्हाला सजेशन राहील, ज्यांना इकॉनॉमिक्स खूप अवघड जाते तर तुम्ही सरांचे जर सगळे लेक्चर केले, ऍप्लिकेशन पण सरांच्या नावानेच आहे. युट्यूब आपल्या प्ले स्टोअरवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. तिथं तुम्ही एकदम निवांत ऐका आणि त्याचं 2-3 वेळा रिव्हिजन करा. मी स्वतः सुद्धा ते लेक्चर केलेले आहेत. जवळपास माझे 4 वर्षापासून मी राज्यसेवा करतो आणि माझा पण इकॉनॉमिक्सचा स्कोर 90 पेक्षा जास्त आणि 15 पैकी 12-13 प्रश्न बरोबर येतात. तरी पण मला वेगळी काहीतरी गोष्ट मिळते. तर ते लेक्चर तुम्ही नक्की करा. सर स्वतः कधीच सांगत नाही त्या लेक्चर बद्दल माहिती, पण आपल्याला हुडकत जावं लागतं त्या बाबतीत. किंवा सर पुस्तकाबद्दल पण जास्त काय सांगत नाहीत. फक्त सरांचं जे काम आहे ते एकदम क्वालिटी आणि तुम्हाला ते लेक्चर बघितल्यानंतरच समजेल. युट्यूबवर पण सरांचे काही लेक्चर आहेत, तिथं पण तुम्ही बघू शकताय. नेक्स्ट क्वेश्चन विचारा आता. सर इकॉनॉमिक सर्वे आणि बजेटचा फ्रीच्या दृष्टिकोनातून कसा अभ्यास करावा सर? येस माधव, मला असं जाणवलंय की जो काही केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आहे तर त्याच्यावर जर आपण दोघांचे अर्थसंकल्प घेतले, केंद्राचे आणि महाराष्ट्राचे, तर महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर तितकेसे प्रश्न विचारले गेलेले नाहीयेत. पण केंद्रीय अर्थसंकल्पावर एखादा प्रश्न विचारला जातो. पण मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, अभ्यास खूप करायला लागतो आणि येतो थोडंच. मग अर्थसंकल्पाचा वापर हा मला असं वाटतं की परत हा बर्ड्स आय व्ह्यू मिळवण्यासाठी आहे. मी आता 2011चा बजेटचे काही व्हिडिओ माझ्या ऍपमध्ये पण अपलोड केले किंवा तुम्हाला इतर ठिकाणी पण ते बजेटचे व्हिडिओ बघायला मिळतील, इतर लेक्चरर्सचे वगैरे वगैरे. मला असं वाटतं की जेव्हा आपण बजेट ऐकतो ना किंवा बजेट समजून घेतो तर त्याच्यातनं किती प्रश्न येतात त्याच्यापेक्षा पण तो बजेट काय करतो, आपल्याला आपण शिकलेलं इकॉनॉमिक्स आणि करंट अफेअर्स यांना कनेक्ट करून देतो. उदाहरणार्थ सांगतो मी तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे की आपला जो कंटिंजन्सी फंड होता तो 500 कोटी रुपये होता आणि आपण आता बजेटमध्ये मांडलं की तो कंटिंजन्सी फंड हा 30,000 कोटी रुपये करायचा आणि त्याचे अमेंडमेंट होऊन गेली आता आणि आपण आता त्याला 30,000 कोटी रुपये करतोय. ठीक आहे, म्हणजे चाललेले ते प्रोसेसमध्ये. म्हणजे आपण 500 कोटी रुपयाचा 30,000 कोटी रुपये हा कंटिंजन्सी फंड केलेला आहे. हे आपण त्याच्यात केलेलं अवगत केलेला मुद्दा. आता याच्यावर जर प्रश्न विचारला जात असेल तर तो प्रश्न बजेटवर असण्यापेक्षा पण मला असं वाटतं की आपलं ओव्हरऑल इकॉनॉमिक्सचं नॉलेज किती आहे त्याच्यावर तो प्रश्न असणार. तर ते मॅटर करतं आणि मॅटर करतं जास्त राज्याच्या पेक्षा पण केंद्रीय अर्थसंकल्पाचं. दुसरा प्रश्न तुम्हाला जोडून उत्तर सांगतो, सर्वे. ठीक आहे, सर्वे कोणाचं करायचं? वीर, तुमचं माईक म्यूट करायचं राहिलं, तेवढं प्लीज म्यूट करा. सर्वे कुठला करायचा? आता सर्वे पण दोघांचे इकॉनॉमिक सर्वे, केंद्राचं पण आहे आणि राज्याचं पण. तर मग मी आता याला उलट सल्ला देईल तुम्हाला की राज्याचं, महाराष्ट्राचा जो इकॉनॉमिक सर्वे आहे तो मला वाटतं फॉलो करायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यातनं थेट क्वेश्चन्स येतात इकॉनॉमिक्स मध्ये पण आणि जिओग्राफी मध्ये पण. त्यामुळे त्याचा दुहेरी फायदा आहे. महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्वे वाचला पाहिजे माझ्या मते. त्याचे काही मुद्दे आहेत, शॉर्टकट आहेत, थोडे काही हायलाइट झालेले मुद्दे आहेत, ते तुम्ही एकदा बघा, थोडी सिनियरची मदत घ्या. सोहेल सर वगैरे पण तुम्हाला थोडंसं त्याच्या बाबतीत कदाचित मार्गदर्शन करतील. मला शक्य झालं तर मी पण भविष्यामध्ये त्यातले काही मुद्दे जर वेळ मला मिळाला तर मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन. येस, पुढचा प्रश्न विचारा आता. हॅलो सर. येस. सर ऍक्च्युली क्वेश्चन नाही आहे हा. क्वेश्चन नाही आहे, पण जेव्हा मी इकॉनॉमी म्हणजे एमपीएससी स्टार्ट केलं तेव्हा इकॉनॉमिक्सशी काहीही संबंध नव्हता. अशा एज्युकेशनल बॅकग्राऊंड मधून स्टार्ट केलं आणि सगळ्यात जास्त भीती इकॉनॉमिक्सचीच वाटत होती. पण जेव्हा मी तुमचे दोन्ही बुक्स पार्ट 1 पार्ट 2 इकॉनॉमिक्सचे घेतले रिडिंगला, तेव्हा आज तुम्ही जसं बोलताय 1 to 1 तशीच फिलिंग आली आणि इकॉनॉमिक्स खूप छान अंडरस्टँड झालं आणि आता मला इकॉनॉमिक्स चांगले समजायला लागले. तर सर मला वाटतं की परत मला माहिती नाही की आज पर्सनली तुम्हाला थँक्यू म्हणायला मिळेल की नाही. तर थँक्यू सो मच सर. तुम्ही माझ्यासारख्या भरपूर विद्यार्थ्यांची या बुकच्या माध्यमातून हेल्प करताय. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच स्नेहल. ठीक आहे, मला अगदी आनंद आहे की मला सगळ्यांपर्यंत पोहोचता येते आणि तुमच्या भावना पण माझ्यापर्यंत पोहोचला. नक्कीच हे शब्दांनी मला प्रोत्साहन मिळेल. थँक्यू सो मच. काय माहिती आहे की या
हा प्रवासच असा आहे की यानं, आणि स्पेसिफिकली या विषयाच्या बाबतीमध्ये, की आपल्याला खूप नवनवीन गोष्टी याच्यातनं कळतात, अशा की प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा व्ह्यू कदाचित बदलून जातो. तो मध्ये एक असं आहे की जेव्हा मेडिकलला होतो ना, तेव्हा प्रत्येक गोष्टीकडे त्या अँगलने बघण्याची सवय लागली होती. तुम्हाला जस्ट एक विषय बदल म्हणून सांगतो. स्वामी समर्थाचं फोटो, एक कॉमन फोटो आहे बघा, सगळ्यांनी बघितलेला, ठीक आहे, स्वामी समर्थाचा फोटो. त्यांचा जो उजवा हात आहे ना, तो उजवा हात त्यांनी असा उलट करून असा धरलेला आहे. मला ते काही दाखवता येत नाही, मी बोलतोय खरं तर. पण कोणाला तरी स्वामी समर्थ दिसतील, किंवा मग त्यांचे एक्सप्रेशन दिसतील, किंवा एखादा चित्रकार आहे, त्याला अरे काय सुंदर कलर दिलेत, किंवा एखादा मूर्तिकार आहे, म्हणतो अरे काय सुंदर मूर्ती घडवली. मला काय दिसत होतं माहितीये, मी जेव्हा मेडिकलला होतो तेव्हा त्यांच्या हातावर एक व्हेन होती, आणि मला असं वाटत होतं की ते व्हेन मधनं किती सुंदर पद्धतीने ब्लड काढता येऊ शकतं. ठीक आहे, की अगदी टोचलं तरी ब्लड निघेल. ठीक आहे, म्हणजे प्रत्येकाची बघण्याची जी किंवा दृष्टी आहे ना, ती प्रत्येकाची वेगळी. मला असं वाटतं की जर इकॉनॉमिक्स समजून घेतलं तर तुमचे प्रत्येक वस्तूकडे, प्रत्येक या अर्थव्यवस्थेतल्या प्रत्येक घटकाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी तुम्हाला लाभेल. आता माझ्यासमोर लिनोवोचं कॉम्प्युटर आहे, ज्या कॉम्प्युटर मी तुमच्याशी बोलतोय. ठीक आहे, MI चा मोबाईल आहे माझ्याकडे, आत्ताच घेतला मी. आतापर्यंत मी अगदी साधा सॅमसंगचा मोबाईल वापरत होतो. ठीक आहे, एक पेन आहे माझ्या हातामध्ये, मेड इन चायना आहे. ठीक आहे, या प्रत्येक गोष्टीकडे अर्थशास्त्राचा अभ्यास असल्यामुळे मी एक वेगळ्या अँगलने बघतो की लिनोवो या समोर कॉम्प्युटर आहे माझ्या, त्या कॉम्प्युटरच्या मागे काय लिहिलंय माहितीये, याचे पार्ट्स बनले चायनामध्ये, आणि तो असेंबल झालेला आहे साऊथ कोरियामध्ये, आणि तो आयात झालेला आहे भारतामध्ये. मी या अँगलने बघतो, कारण मी अर्थशास्त्राचा अभ्यासक आहे आता. तर अर्थशास्त्र मला वाटतं हे प्रत्येक आपल्या डेली एक वेगळा दृष्टी आपल्याला कदाचित लाभणार आहे. हे सगळं केल्यानंतर हे आपण परीक्षा देत राहणार आहे, त्यात नक्कीच यश पण मिळणार आहे आपल्याला. हा तो भाग वेगळाच आहे, पण हा प्रवास पण एक वेगळाच माहितीये का, की यांना आपल्याला खूप मुद्दे नवनवीन कळत जातात. सोहेल सर, एखादा प्रश्न घेऊ आणि थांबूया. थँक्यू सो मच. शेवटचा प्रश्न विचारत नाही तुम्ही? हॅलो येस. हा बोला, सलग बोला. सर, तुम्ही जसं सांगितलं की आपण जे बर्ड्स आय व्ह्यूने बघायला हवं प्रत्येक गोष्टीकडे, तर यामध्येही आपण पास्ट इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत जातो. त्यानंतर आपण ते पास्ट इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केल्यानंतर त्यानंतर मॉक टेस्ट सॉल्व्ह करत जातो. सर, तुम्ही जसं सांगितलं की ऑब्स्टेकल्स, त्यानंतर सेकंड इम्प्लिमेंटेशन मेथड, त्यानंतर की प्लेयर समजायला हवेत, गेनिंग इन्फॉर्मेशन असायला हवी, सिलेबस बद्दल आपल्याला क्लॅरिटी असायला हवी. पण सर, इतकं करूनही सुद्धा भरपूर वेळेस आपण थोड्या याच्यावर बॉर्डर लाईनने जातो. सर, यावर थोडं सांगा सर, कारण बॉर्डर लाईन पेक्षा आपल्याला पूर्ण मार्क्स मिळायला हवे, हेही एक खूप महत्वाची गोष्ट ठरते. येस पूजा, व्हेरी गुड. ठीक आहे, याच्या बाबतीत पण मी काही मुद्दे जे मला आतापर्यंत किंवा माझ्या अनुभवाने जे मला आलेले आहेत ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करतो. हे बघा, मला असं वाटतं की काय होतं, बऱ्याच वेळा बरेच विद्यार्थी जे आता ब्रिंकवर असतात, ब्रिंक म्हणजे काठावर असतात, तर ती रेसच आपण इतकी पळून जावी ना की किती प्रश्न बाद होणार आहेत आणि किती प्रश्नांची उत्तरं चेंज होणार आहेत. मला वाटतं हे मॅटर करण्याच्याही पलीकडे आपण पळून जावं. आणि असे कित्येक विद्यार्थी आहेत की इतका सेफ स्कोर आहे की ते काय तिकडे काय होऊन जावं. म्हणजे आयोगाने आता मला वाटतं ट्रेंड असं बनवलाय की ते चूक तर चूकच, पण उत्तर नाही बदलणार, असं काहीतरी ट्रेंड पण आता आलेला आहे. म्हणजे अक्षरशः चूक आहेत काही प्रश्न, पण त्यानं काही खूप मोठा परिणाम होईल म्हणून कदाचित आयोग थोडं बॅकफूटवर येत आहे, आणि चूक तर चूक, पण चेंज नाही करणार उत्तर. तर मला वाटतं हा जो काठ आहे ना, तर त्या काठावर राहूच नाही ना, आपण रनिंगच एवढी करावी की ते त्याच्या पलीकडे आपण चाललं जाऊ. आता ते सगळ्यांना शक्य होणार नाहीये, हे पण मला मान्य आहे. आता 600 विद्यार्थी ऐकतात आणि तिथे पुढे पण कित्येक विद्यार्थी ऐकणार आहेत. पण आपल्याला हे पण कळतं की सगळे विद्यार्थी काय रेसमध्ये राहणार नाहीत, मग पुढे जाणार नाहीत. त्यातले तेच पुढे जाणार आहेत की जे चांगले आणखी रेस खेळतील. पूजा, मला वाटतं 2 गोष्टी आहेत. एक पॉझिटिव्ह सांगतो की आपण जर प्रामाणिकपणे हे सगळी तयारी जर व्यवस्थित केली ना, प्रत्येक थोडं छलकपट पण आहे त्याच्यामध्ये,
तुम्हाला थोडं स्मार्टनेस पण वापरायला लागेल. काय नेमकं करायचं आणि काय सोडायचं आहे, कशाचा इनपुट आउटपुट रेशो चांगला आहे आणि ते मला आता अगदी हातावेगळं करायचं. सिलेबसला प्रत्येक मुद्दा हात घालायचा आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन बद्दल बोलायचं राहिलंच माझं, पण तो खरा विनिंग मुद्दा आहे आपल्यासाठी. हे सगळं करत 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 जर प्रामाणिकपणे केलं तर आपण स्पर्धेच्या खूप पुढे चालला जातो. ठीक आहे, आणि मला वाटतं ते केलं पाहिजे. दुसरं, अपयश. जर अपयश येत असेल आणि खरंच 1-2 मार्कांनी राहत असेल तर थोडं मला असं वाटतं की कदाचित ते आपल्यासाठी नव्हतंच असं समजून अगदी कुठलाही न्यूनगंड न बाळगता आणि कुठलीही डिप्रेशन येऊ न देता पुढे जात राहा. ठीक आहे, कुठे थांबायचं वगैरे या बाबतीत मी इथे काही सांगणार नाही. माझे गुरु येजुर्वेंद्र महाजन सर या बाबतीत खूप सुंदर मार्गदर्शन करतात. वेळ मिळाला तर सोहेल सरांच्या माध्यमातून सरांचं पण इथे आपण एक सेशन ठेवूया. ते खूप सुंदर सांगतात या बाबतीमध्ये की, आणि त्याची खरंच गरज आहे की कुठंतरी डिप्रेशन आणि कुठंतरी बॅकफुटर येण्याची वेळ पण येते. ती वेळ पण मारून न्यायची असते. आता तर कोविड काय आणि हे सगळ्या ज्या घटना आजूबाजूला घडतायत त्या तर आपलं अगदी सगळं कसोटी तपासून आपल्याला बघतायत. आपण त्यावरही विजय मिळवूया आणि नक्की पुढे जाऊया. सोहेल, थँक्यू सो मच. तुम्ही मला संधी दिली विद्यार्थ्यांबरोबर इथे डिस्कस करण्याची, आणि त्यांची सिन्सिअरिटी आणि हे बघून मला पण आनंद झाला की हुशार विद्यार्थ्यांबरोबर मला डिस्कस करायला मिळालं. थँक्यू सो मच सोहेल. धन्यवाद सर. यजुर्वेद महाजन सर आणि आपण सर खरंच दीपस्तंभासारखं आमच्यासाठी आहात आणि योग्य मार्ग दाखवतात. आणि आत्ता ज्या प्रतिक्रिया आल्यात त्यानुसार खरंच तुम्ही सर बर्ड व्यू तर दिला, बर्डचा व्ह्यू तर दिला, त्यासोबतच डोळे उघडण्याचं काम केलंय. कारण आम्ही जरी 3-4 वर्षापासून अभ्यास करत असलो तर एक नवीन दृष्टी या लेक्चरच्या माध्यमातून आम्हाला मिळाली. आणि जो न्यू इयर आम्ही साजरा करणार आहेत उद्याचा, तर हा वर्षाची शेवट यापेक्षा भारी होऊ शकत नव्हती. आणि तुम्ही अशी एक प्रकारे नॉलेजची पार्टी दिली आम्हाला, त्याबद्दल सर तुमचा मनापासून आभारी आहे. पूर्ण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांद्वारे मी तुमचा आभार व्यक्त करतो. जे परत पण लेक्चर ऐकणार आहेत त्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे. धन्यवाद सर, धन्यवाद. थँक्यू सो मच. हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच. थँक्यू सर.